मला भिजू द्या, माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या. अरे आटापना पायांच्या वर नटत आहे. तुझ्या रूपाचं तुझ्या रूपाचं तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय न मला भिजू द्या, माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या, माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या, 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 गाणं वाजू द्या. राष्ट्रीय पुरस्कार विजेता बहुप्रतीक्षित ख्वाडा अखेर प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. संपूर्ण टीम माझ्या सोबत आहे आणि अर्थात पहिलं कॅप्टन ऑफ द शिप भाऊराव. खूप सारी संकट, खूप साऱ्या अडचणी, खूप सारे चढउतार आणि आता फायनली प्रेक्षकांच्या भेटीला येतोय सिनेमा. या स्वप्नाची वाट पाहिली होती? हा, या स्वप्नाची वाट तर पाहिलीच होती. आता स्वप्न साकारताना कसं वाटतंय? मजा येते, म्हणजे आनंद होतो आणि जे काही अडचणी आल्या त्या मधल्या काळात, पण ते एक सगळ्या टीमची जिद्द होती की काही झालं तरी खोडा कंप्लीट करायचा आणि खोडा लोकांपर्यंत पोहोचवायचा. तर आम्ही सगळेच त्या जोशात सगळे काम करतोय आणि सगळीकडे धावपळ करतोय जोरात आणि आनंदही होतोय की आता 22 ऑक्टोबरला फायनली जी काही मेहनत घेतली आहे ती आता पडद्यावर दिसते लोकांसाठी. ठीक आहे. आणि भाऊराव, तुझा पहिला सिनेमा, पहिला वेळेला सिनेमा आणि ही टीम तुझी बांधलेली आहेस, कधी हे स्वप्न पाहिलं होतंस की पहिला सिनेमा ख्वाडा असावा? याची जर्नी कधी सुरू झाली? फिल्मचं प्रशिक्षण तू घेतलेलं आहेस आणि त्यानंतर कधी हे स्वप्न साकारलंस? कधी आयडिया पहिली कधी आली आणि प्रत्यक्षात कशी अवतरली? 11वीला जाताना पक्क ठरवलं की आयुष्यात चित्रपट दिग्दर्शक सोडून काहीच करायचं नाही आणि ती गोष्ट तिथं ठरली आणि मग पुढे हे करत गेलो. पण डायरेक्टर बनायचं हे काही घरी सांगता येण्यासारखं नव्हतं आमच्या, कारण गावाकडे कसं असतं बाबा, सोसायटीचा डायरेक्टर किंवा कारखान्याचा डायरेक्टर, एखाद्या बँकेचा डायरेक्टर असं असतं. पिक्चरचं डायरेक्टर ही कन्सेप्ट नाही गावाकडं, ती काय मला घरी सांगता येत. तो संघर्ष घरातून सुरू झाला होता? संघर्ष घरातून असा नाही, पण घरच्यांना कसं होतं की आता पोरगा 10वी 12वी झाला, 12वी परीक्षा पास झाली की आपल्या सगळ्या गावाकडच्या लोकांची मानसिकता ही असते की कुठंतरी यांनी नोकरीला लागावं, काहीतरी नोकरी पण करावी आणि सगळ्यात सोपी नोकरी म्हणजे मिलिटरीची भरती किंवा पोलीस भरती सगळ्या ग्रामीण भागात. तर मलाही घरच्यांचा एक दट्ट्या होता पाठीमागे, तो मिलिटरीत जा, पण मला मिलिटरीत जायचं नव्हतं आणि तरी मी एकदा बळजबरीने लावलं मला घरच्यांनी मिलिटरीत. मी ते आधीच एक मित्र होता माझ्याबरोबर, त्याला सांगितलं की मला काय भरती व्हायचं नाही, कारण मी स्वतःला फसू शकत नव्हतो प्रामाणिकपणे. मी ठीक आहे घरच्यांना मी काही थाप मारेन, पण मला जे स्वतः करायचं होतं त्याच्यात त्याला मी अजिबात तडजोड करायची इच्छा नव्हती माझी. आणि मी त्यावेळेस 2004ला पहिल्यांदा भरतीला गेलो आणि तिथे नेमका देवदास रिलीज झाला होता. तो देवदास पाहिला आणि मागं आलो आणि माझ्याबरोबर जो मित्र होता त्याला मी सांगितलं की मला जर आपण घरच्यांना फसू, तू जरा काही सांगू नको. ते म्हणलं चालतंय ना, काय अडचण नाही म्हणला. भरतीला जाऊन देवदास पाहून दिग्दर्शक बनायचं यांनी ठरवलं. शशांक, याबद्दल तुमचं नक्कीच काहीतरी एक टेक असणार आहे, काय सांगायचं? नाही, चांगलं नाही, चांगलं, फारच चांगलं. अशा पद्धतीचं इन्स्पिरेशन सगळ्यांनी घ्यावं. देवदासने प्रेरणा दिली. देवदासनी प्रेरणा दिलेली आहे. पहिल्यांदा जेव्हा आम्ही स्क्रिप्ट रिडिंग केलं तर ती म्हटलं अरे गमतीशीर आहे, हे काहीतरी गंमत आहे. मग आम्ही अजून 4 जण जमा केली की आपण वाचून बघूयात काय. त्यातल्या जागा वर्कआउट व्हायला लागल्या, हे व्हायला लागलं, ते व्हायला. मग चला आता आपण कास्टिंग करूयात. हे कास्टिंग करताना त्यांनी बॉम्बच टाकला होता. तो मला म्हटलं की काही नाही, म्हटलं आपल्याकडे ऍक्टर कोणीच नाहीत. म्हटलं सर तुम्ही आहात आणि काय अनिल नगर किंवा ह्यानंतर अनिल सुद्धा जॉईन झालं, पण बाकी सगळे नवीन आहेत. म्हटल्यावर नॉन ऍक्टर्स असं कसं? म्हटलं फार अवघड आहे, असं कसं काम करणार आहे? पण नाही सर, तो असं काही नाही, त्याला काय होतंय. एक सिनेमाचा पहिला सिनेमा घेऊन येणारा एक दिग्दर्शक, तेव्हा समोर अशी काय स्ट्रेंथ होती की जेव्हा तुम्हाला तुमच्यासारख्या अत्यंत मोठ्या ॲक्टरला हा सिनेमा घ्यावासा वाटला, तुम्ही याला होकार दिलात, तो कुठल्या बळावर? मग मला सगळ्यात सांगू का, त्यांनी पहिल्यांदा मला जे नरेशन दिलं होतं ना, मग एक तर मुळात सुखावणार असतं, म्हणजे ॲक्टर म्हणून आपल्याला फार सुखावणार असतं. त्यांनी मला सांगितलं, मग नखाचे बाबांनी सांगितलं असं असं आहे, माझा विद्यार्थी आहे, हे ते. तो आला पहिल्यांदा, आल्यावरती तो मला म्हटलं सर मी ना तुमचं ते लालबाग परळ पाहिलं होतं आणि तेव्हाच मी डोक्यात धरलं होतं काम करेन ना वा ह्यांच्याबरोबर, तुम्हाला डोळ्यापुढे धरून मी लिहिलं.
आता हे ऍक्टरला जर असं बोललं मग साखरेत गुंडाळल्यासारखंच आहे ना सगळा की तुम्हाला डोळ्यापुढे धरून लिहिलंय म्हणजे संपलं. मग आयुष्याची मग संपली आता इति परिणिती की आता बस आता काय लागतं अजून आयुष्यामध्ये. त्यांनी पहिल्यांदा जिंकलं ते. मग सार्थक झालं ना आयुष्याचं. मग एका ऍक्टरला अजून काय लागतं की यार चल तुला डोळा तुम्ही जर केलं नाही तर ते काय होईल असं मला वाटत नाही. मग तर काय सोने पे सुहागा असणं मग तू काही वाच रे असं होतं असं असतं ना. एक तो माइंडसेट असतो ना. पण ते जेव्हा स्क्रिप्ट वाचलं ना ते तेव्हा मला फार इंटरेस्टिंग वाटले सगळे प्रकार. म्हणजे ती ग्रामीण जीवनामधले म्हणजे फक्त ग्रामीण असं पण नाही म्हणू शकणार आपण पण माणसा माणसातल्या संबंधातले आहेत ना ते फार बारीक 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 कंगोरे त्यांनी हे काढलेत. म्हणजे मला आश्चर्य वाटलं होतं की म्हटलं अरे बिन लग्न केलेला माणूस याला काही स्त्री पुरुष संबंध आणि हे नवरा बायकोतले रिलेशन तिसऱ्या माणसाला कळत नाहीत असं आपण म्हणतो. पण त्यांनी ते नवरा बायकोतले आणि ह्याच्यातले जे लिहिलेत ना ते फार कमाल पद्धतीने लिहिलं. मग मला प्रश्न पडला म्हटलं अरे नवरा बायकोतली इथली इंटिमेट ह्याला कसं काय कळत असेल. तर मी म्हटलं अरे चांगलं आहे जर त्या पद्धतीचे विचार करू शकत असेल की मग बाकी येणारे संघर्ष त्याच्या बरोबरीने होतेच पूर्णपणे चित्रपटामध्ये की काय प्रस्थापित पद्धतीने एक नायक आहे एक खलनायक आहे त्याच्यानंतर गाणं आहे त्याच्यामध्ये फाईट सिक्वेन्स आहेत घोडदौडी आहे. मग ते सगळं वाचताना की अरे हे काहीतरी वेगळं आहे यार. आणि ती वाचल्यामुळे स्क्रिप्ट वाचल्यानंतर मला जाणवलं होतं माहिती ना. मग नंतर सुद्धा आम्ही बऱ्याच वेळेला बोललो याच्यात की ती साधी माणसं म्हण किंवा मराठा तितुका मेळवावा सारखी फिल्म असेल किंवा यशवंत दत्तांची भैरू पैलवान की जय सारखी फिल्म असेल. ह्या फिल्म म्हणजे आपल्यासाठी फार नॉस्टॅल्जिक आहेत. म्हणजे आपण असं म्हणतो की मराठी चित्रपटाचा भूतकाळ होता आणि सुवर्ण होता. तर ते स्क्रिप्ट वाचल्यानंतर सुद्धा कळत होतं माहिती ना की यार हे ना हे असं हे आहे की ह्याचं पार्ट आपण असायला पाहिजे. आणि त्याच्यात पूर्ण ह्याने ती साखरेचं जे लावलेलं होतं की जर तुमच्यासाठीच आहे ते. आणि ते चॅलेंजिंग पण होतं ना एका अर्थाने. आणि गमतीचा भाग असा होता ना की ती प्रातिनिधिक स्वरूपात बोलली गेलेली जी ग्रामीण भाषा आहे ना ती नव्हती त्याच्यामध्ये. की जी आपल्याकडे चित्रपटामध्ये ज्या पद्धतीची प्रातिनिधिक स्वरूपातली ग्रामीण भाषा बोलली जाते ते अत्यंत दरिद्री. गावात बोललं जात नाही. हा ती दरिद्री आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं दरिद्री. एकच कुटुंब असतं गावातले. एक जण पुणेरी बोलतो एक जण सातारकडचं बोलतो एक कोल्हापूरचं बोलतो आणि एक कोकणी बोलतो. असं कधीच होत नाही. तर त्यांनी त्या भाषेवरती मग फिल्मची स्ट्रेंथ जी आहे ना मला असं अत्यंत प्रामाणिकपणे वाटतं की ती त्याची व्होकॅब्युलरी आणि प्लस आपण भाषा शैली जी ना ही फार मोठी स्ट्रेंथ असं मला वाटतं. तो एक अस्सल रांगडा अनुभव देण्याचा प्रयत्न तू केला आहेस भाऊराव. आणि मला शशांक शेंडे अनिल नगरकर हे अपवाद वगळता बाकी सगळे नॉन ॲक्टर्स तुला का घ्यावेसे वाटले. ही तुझा पहिला वहिला सिनेमा ही मोड तू यांच्या आधाराने पुढे नेलीस तर हा पहिला विचार काय होता यामागे पहिला विचार खरं तर असा होता की सिनेमा खूप वेगळा म्हणजे त्यातली जे सर बोलले की ती भाषा आणि त्यातली जी माणसं आहेत ती फार वेगळी आहेत की ती खरं ती जगणारी लोकं आहेत सगळी. आणि नवीन लोक घ्यायचा विचार असा होता की नवीन लोक मग खरं तर मी ह्या मताचा आहे की कोऱ्या पाटीवर लिहायला मला जास्त आवडतं. तर ही गंमत भावरामध्ये एक ऍक्टर ही दडलेला आहे असं वाटतं का आता सारखा वरती येतो तो दडलेला नाही येतो. ऍक्टर लपून राहत नाही. कधी लेव पळून येतो तो कधी कोणत्या वेळेला व्यक्त होईल सांगता येत नाही. प्रमुख पात्र तुमचं हे बोलतंय म्हणजे नक्कीच त्या दिग्दर्शकात ऍक्टिंग त्यांनाही सापडली. दिग्दर्शकात म्हणजे मुळात दिग्दर्शकात एक ऍक्टर असतोच आणि तो असायला पाहिजे. त्याला ज्या गोष्टी पाहिजेत त्या ऍक्टर कोण खरं तर त्या चांगल्या पद्धतीने कशा काढून घ्यावा यासाठी तर खरं तर असावा. करूनही दाखवता आले पाहिजे. अर्थात नाही जमलं ते करून दाखवता आलं पाहिजे. आणि मलाही वाटायचं बरं का पण प्रामाणिकपणे इथे मी कबूल करेन की मला वाटायचं मी खरं ॲक्टर आहे चांगला. मी हौशी नाटकातून काम केलं मी काय कुठे सिनेमात काम केलं नाही. पण मी एक सीन आहे ना पांड्या म्हणून एक कॅरेक्टर आहे आमच्यात. आम्ही सगळ्यांनी खूपच चांगली ॲक्टिंग केली नो डाऊट काय सगळ्यांनी काही काम केलं आहे ताकदीचं. पण पांड्यानी जो रोल केला आहे त्याच्याबरोबर मी एकच सीन केला. आणि मी खरं तर मी स्वतःला जो समजायला मी ॲक्टर आहे पण मला तिथं कळलं की आपण ह्या सगळ्या लोकांबरोबर काहीच नाही. दिग्दर्शकांचा गेस्ट अपीअरन्स झालेला आहे. त्याच्यानंतर सुभाष गाई त्याच्यानंतर भाऊराव कराडे ऑडिशन घेतलं नगरला कोल्हापूरला पुण्याला पण पाहिजे तसा काय रांगडा पहिला मिळाना काय जसा पाहिजे होता मजबूत बांध्याचा वगैरे तसा मिळाना. मग भाऊराव सहज म्हणलं बसल्या म्हणलं आपल्याला 1-1.5 महिना बाकी आहे तर 1.5 महिन्यात तू जर माझ्या त्यावेळी 64 किलो वजन होतं मला 1.5 महिन्यात जर तू 75 किलो वजन केलं तर मग कदाचित तुझं कास्टिंग होऊ शकतं मला. आणि हा सिनेमा जर नाही केलं तर मग कदाचित पुढच्या वर्षी हा होईल आणि मग त्यावेळी हिरो पण वेगळा असू शकतो. मग तुम्ही घेतलं मग मला उफळून आला आतून सगळं. म्हणलं आता आपल्याला एवढी कुस्ती जिंकली का आयुष्याची बास नाही. मग मी 1.5 महिन्यात 77 किलो वजन केलं
आणि ते आव्हान पेललं. आणि कुस्ती तुम्ही आधी खेळत होता? कुस्तीचा मला पहिला सराव पण होता. लहानपणी मी कुस्त्या केल्या होत्या. माझ्या आजोबांच्यापासून वडिलांपासून ते मला आलेले. लहानपणी खूप कुस्त्या केल्या गावात चांगले. कुठलं गाव आहे तुमचं? माझं गाव हिंगणी दुमाला, तालुका श्रीगोंदा, अहमदनगरमध्ये. अभिमानाने घेतात ना? आणि सगळं सांगितलंय, सगळं सांगितलं. सगळी लोक खुश केली. अहमदनगर जिल्हा, श्रीगोंदा तालुका, गावातली सगळी खुश केली. पण आता लोकांना महाराष्ट्रात हिंगणी म्हणून गाव कुठं सांगावं, ते एक श्रीगोंदा बुवा. मग ते गावचा अभिमान खरं तर प्रत्येकाला असतोच. आणि तो मातीची जी नाळ आहे खरं तर ते सगळ्यांची आहे. गावातल्या मातीचं जे प्रेम असतं ते वेगळंच असतं. म्हणून मी कुठेही, मी किंवा भाऊरावी कुठं असताना आपल्या गावाचं नाव सांगायला कधी विसरत नाही. आज गावात किती एक्साइटमेंट आहे? गावातल्या लोकांनी फोन केला तर म्हणले पहिल्या 22 ऑक्टोबरला तू लगेच पायगड्या बांधल्यात ना? ते भांडण झाल्याचं तो 10 वर्ष बोलला नव्हता एक त्याचं ते. माझा एक मित्र होता की आमची भांडणं झाली होती सहज गावात. वेगवेगळे आता गाव म्हणल्यावर भांडणं होते. 10 वर्ष त्याने बोललं नाही, म्हणजे आम्ही बोललोच नाही, एका तोंड नाही पाहिलं. त्याचा परवा दिवशी फोन आला, म्हणला तुझ्या 22 तारखेला म्हणला सगळी पिक्चर बघायला जाऊ, सगळी गावातून 10-5 गाड्या आणि तू म्हणला, पण तू पिक्चर बघून तू एकदा डीजे पुढं आम्हाला हे करायचं म्हणलं आणि मिरवणूक काढायची, तुझी गावातून मिरवणूक काढायची म्हणलं. बरं आहे आपला हाय तो धंदा. बरं आहे ते हिंडा 30 गाव बेकार आहे 40 गाव. गडी चांगला बनवलाय. आहे त्याला वो सकता आलमीचा नाद, पण आपलं काय खरे. एक क्रीम द्या फेरायला लागली. अरे आटापना बायांच्या वर नटत आहे. भाऊचा आणि माझा एक कॉमन मित्र आहे. तर तो मला म्हटला, अरे मी त्याला सांगितलं की प्रोड्युसर शोधतो. म्हटलं एक शिरूरचा एक पोरगा आहे, तो प्रोड्युसर आहे का डिरेक्टर आहे ते मला कळत नाही, पण त्याला पण पिक्चर करायचा, आपण भेटायला जाऊ. मी गेलो, मग तिथं असं कळलं की भाऊलाच प्रोड्युसर हवा आहे वगैरे. मग त्यानंतर भाऊ मला विचारत होतो, तू ॲक्टिंग करतोस का? मी आता दिग्दर्शक म्हणून भेटायला गेल्यानंतर ॲक्टिंगचं कसं बोलायचं, म्हणून म्हणलं मी ॲक्टिंग वगैरे करत नाही. 4 वेळा विचारतो ॲक्टिंग करतो का, ते ती स्टाईल अशी ओट वगैरे धरून असं बघणार वगैरे. आणि मग मी नव्हतं तयार होतो. मग त्यांनी नंतर सरांच्या घरी बोलवलं एकदा वाचनाला. मी असं काय गृहीत नव्हतं, कोणतरी म्हटलं आता गावाकडचा सासू सुनांवरचा पिक्चर करणार कोणतरी असेल, आणि त्याला काय एवढा मनावर नव्हता घेतला. आणि गेलो तिथे भेटायला गेल्यानंतर तो स्क्रिप्ट रिडिंगला जेव्हा लागला, नरेशन द्यायला लागला, स्क्रिप्ट मजा यायला लागली. तोपर्यंत मी माझ्या लाईफमध्ये अशी कुठलीच स्क्रिप्ट ऐकली नव्हती. अरे माझला का रे धनगरड्यांनो माजुरी आवला दे बाबा ही उचला कोकरात चालवलं, ती पोरगी नाही चालवलं. वरण लुटमार करून खातो की तू बाळ ताणून मारी ना. खूप इंटरेस्टिंग गप्पा निघतायत आपल्या. पण या सगळ्या ही मजा आहे, ही एंटरटेनमेंट आहे जी तुझ्या सिनेमातही असणार आहे, जे तू सांगत आहेस. पण कुठेतरी मला तेही विचारायचं वाटतं, बरेच अडचणींना तू सामोरा गेला. आत्ता तू खूप छान हसतोयस, सगळी टीम तुझी हसतमुख आहे, पण कुठेतरी ते काही संकट, ते काही चढउतार, त्यांना तू सामोरा गेला असं, त्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगशील? चढउतार होते, बरेच होते चढउतार. आणि ते खरं तर आयुष्यात असायला पाहिजे, इतकं सहज मिळावं नाही अशा मताचा मी आहे. आणि त्या प्रत्येक अडचणीमागे काही संधी पण असतात. अशा संधी हळूहळू शोधत गेलो आम्ही सगळे. तर पहिली अडचण मोठी होती की एक दिग्दर्शकाला जी पहिल्यात सगळ्यात मोठी अडचण असते की निर्माता मिळणे. तर हा निर्माता मिळण्यात मला सगळ्यात मोठी अडचण होती, कारण मला कन्व्हिन्स करता नाही आलं कोणाला. आणि मग सिनेमा सुरू करायचा आहे आणि पक्कं ठरलं होतं की आयुष्यात सिनेमा सोडून काही करणार नाही. आणि ते एक काळ गेला, म्हणजे 2012ला असं मला जाणवलं की 6-7 महिने जर गेले कदाचित तर माझी इच्छा जी आहे सिनेमा बनवण्याची ही संपून जाईल. त्यामुळे मला सिनेमा सुरू केलाच पाहिजे काही, कारण त्याशिवाय काय मला जगणं होणार नाही असं इतक्या याच्यात आलो. आणि मग मी आमची जी जमीन होती ती विकली, 5 एकर ती विकली आणि सिनेमा सुरू केला. त्यातही काही तेवढ्यात भागलं नाही. मग अडचणी येतच होत्या, पण आमची टीम इतकी मजबूत होती, तुझ्या पाठीशी होती, पाठीमागं होती. म्हणजे आमचे 2 वर्ष सिनेमा चालला. 2 वर्ष एक निर्माता किंवा दिग्दर्शक म्हणून मी एक प्रोजेक्ट सांभाळू शकतो, पण आमची टीम का थांबेल ना एका. पण इतकी माझ्या स्वप्नाशी सगळी एकरूप झाली होती की सगळ्यांनी, शशांक सरांनी 2 हिंदी सिनेमे सोडले त्या काळात. ही सगळ्यात मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय न मला भिजू द्या, माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या. माझ्या बायकोचं कास्टिंग करायचं होतं, कोण आहे. खूप साऱ्या लोकांना बघितलं आम्ही, खूप साऱ्या. तर तिथे ना मग आम्ही म्हटलं तसं की ती नगरी लहेजा जो आपण भाषेचं म्हटलं तो शिकवायसाठी की मी करून घेईन असं सांगण्यासाठी
भाऊरावच्याच मैत्रीण आहे ती सुरेखा म्हणून, ती आली, सुरेखा गव्हाणे. तर ती करत होती, हे करत होती, ते करत होती, आणि आम्हाला ते काही पसंत पडत नव्हतं. जे कोणी बोलत होते ना, मी म्हटलं तसं की ती दरिद्री पद्धतीचं ग्रामीण बोलत होतं आणि ती ऑथेंटिक होती. आणि मग सगळं झालं आणि भाऊराव मला एक दिवस म्हटलं, ते सर ही सुरेखालाच करू देत ना म्हटलं ती. ते म्हटलं अरे असं कसं, नाही नाही म्हणे विचारा. ती तर पहिल्यांदाच नाही म्हटली. बरं, तिची गमतीचा भाग असा होता की ती आहे ट्रॅफिक हवालदार, स्वतः सरकारी नोकरीतली आहे ती. ते ह्यांनी तिला तयार केली की चल काम करायचं आहे, आणि त्या मुलीने इतकं अप्रतिम काम केलं माहिती. मला सगळ्यात जास्त चित्रपटातलं काम आवडलेलं ना ते तिचं. माझ्या मनाच्या मातीत तिचंच बियाण रुजू द्या. माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या. मी जरा भाऊरावच्या भूमिकेत जाणार आहे, आणि जर हा नॉन ऍक्टर कडून ऍक्टिंग करून घेऊ शकतो तर आता तुम्ही हे गाणं नक्कीच म्हणू शकता. त्यामुळे प्लीज ते गाणं म्हणून दाखवा. आम्ही आसूर आहोत, आमच्यापैकी कोणाला सुराचं ज्ञान नाही. ते गुणगुणा. तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय ना मला भिजू द्या. माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या. माझं काळीज लागलंय नाचून गाणं द्या. माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या. तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय न मला भिजू द्या. माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या.